नमस्कार मैत्रिणींनो, मी अलका घोडके माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी बनवणार आहे दही भात. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले होते आणि 10-15 मिनिट त्याला भिजवत ठेवलं होतं. तांदूळ भिजल्यानंतर मी असे स्वच्छ धुवून घेतले आणि 1 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी टाकून मी भात मऊ शिजवून घेतला होता. त्यात मी चवीनुसार मीठ टाकलं. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि कुकर लावून 2-3 शिट्ट्यात भात असा मऊ शिजवून घ्यायचा. भात थंड होईपर्यंत ही मी तडक्यासाठी सामान काढलेलं आहे, ते बघून घ्या एकदा. 2 चमचे मोहरी घेतली इथं, 2 पोह्याचे चमचे तेल, जिरे, फुटाण्याची डाळ, मीठ, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या 2, लाल मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर घेतली वरतून टाकण्यासाठी आणि दही तुमच्या आवडीनुसार किती पण घेऊ शकता. भात थंड झालाय बघा. हे आता त्याला थोडंसं मी मिक्स करून घेते आणि थोडा स्मॅश केला तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार. आणि त्यात आता दही टाकून घेऊ. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, भाताला पूर्ण लावून घ्यायचं. दही टाकून तुम्ही थोडंसं दूध पण टाकू शकता भात थोडा सैल होण्यासाठी, पण दूध ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर काही गरज नाही. आता हा भात आपण साईडला ठेवून देऊ आणि तडक्यासाठी पॅन घेऊ. एका तडका पॅनमध्ये मी 2 चमचे ते तेल टाकले फोडणीसाठी. मोहरी तडतडायला लागली बघा. मोहरी तडतडली की लगेच त्यात जिरे टाकू. हिरवी मिरची आणि लाल मिरची थोडंसं त्याला परतून घेऊ. आणि नंतर फुटाण्याची डाळ टाकून घेऊ. त्यात डाळ थोडीशी परतून घ्यायची आणि थोडीशी लाल होईपर्यंत परतवायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची उडदाची डाळ पण टाकू शकता. मीठ पहिले टाकले होते भातात, त्यामुळे बाजूला काढून घेऊ मीठ. आता मीठ टाकलं नाही तरीही चालेल. आता हे तयार तडका मी भातात मिक्स करून घेते परत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे भाताला सगळीकडून तडक्याचा वास लागेल आणि भात व्यवस्थित लागेल. थोडी वरतून कोथिंबीर टाकून
हा बघा मऊ असा भात आपला तयार आहे. तुम्हीही नक्कीच करून बघा, खूप छान लागतो चवीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.